आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत विविध योजनेच्या नोंदणीत लाभार्थ्यांसाठी 19 योजनांचा लाभ घेता येतो। ही योजना बांधकाम कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असून एजंट लोकांनी सर्वसामान्यांना लुटण्याचा एक प्रकार यांच्या माध्यमातून चालू आहे बऱ्याच दिवसांपासून, पण शेवटी आत्तापर्यंत आम जनतेला लुटण्याचा प्रकार चालूच आहे। सर्वसामान्यांनी दाद मागायची कुठे? ही योजना आहे 5,000ची, पण एजंटांकरवी 3 ते 4,000 रुपये घेतले जातात। वेगवेगळे आमिष दाखवून, पण दुजोर अधिकाऱ्यांचा आहे। प्रत्येक अधिकारी येतो, आपली झोळी भरतो आणि जातो। एजंट यांचे पोसलेले पिलावळ आहेत, एजंट त्यांची पोसलेली पिलावळे आहेत। लाभार्थ्यांकडून नोंदणीत 3 ते 4,000 रुपये घेतले जातात। त्यातील कोणती योजना घ्यायची असेल तर 3 ते 4,000 रुपये घेतले जातात। नियमात नसतानाही कॅम्प घेतले जातात, लोकांची लूटमार केली जाते। मोफत भांडी संच हा ठेकेदारामार्फत दिला जातो, पण त्याला अधिकारीही साथीदार आहेत। मोफत भांडी संच 1 रुपयाच्या पावतीने मिळतो, पण एजंट मार्फत 1000 ते 1,500 तसेच 2-3 हजारांपर्यंत पैसे घेतले जातात। अधिकाऱ्यास काही बोलल्यास त्यांनी असे सांगतात की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई करा। अधिकारी एजंट ठेकेदारावर गुन्हा दाखल करा। आम जनतेला लुटण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर आळा घाला, अशा पद्धतीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि संबंधित खात्याकडे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सने दिले आहे। संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास, आम जनतेला लुटण्याचा प्रकार न थांबल्यास महाराष्ट्रावर, मंत्रालयावर, बांधकाम कामगारांना घेऊन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन, आक्रोश मोर्चा काढण्यात येईल। शासकीय यंत्रणा सगळीकडे डोळेझाक करत आहे, याला जबाबदार कोण? पारदर्शकता आणणे गरजेचे आहे। ठेकेदारामार्फत मोफत भांडी संच हा टोकन ऐवजी ऑनलाईन SMS द्वारे शासकीय कार्यालयातून देण्यात यावा आणि ठेकेदाराचा ठेका काढून घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। बांधकाम कामगार जनतेची आर्थिक, मानसिक, सामाजिक लूट होत आहे। यामध्ये एजंट, ठेकेदार, क्लार्क पासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने करण्यात आली आहे। मग इथं काय मिळतं? इथं या ठिकाणी भांडी मिळतात। बर, हे भांड्यासाठी काय काय क्रायटेरिया, किती घेतात पैसे? 1,000 रुपये। 1,000 रुपये टोकनला 1,000, एका टोकनला 1,000 रुपये। असे दिवसात किती वाटले जातात? भरपूर वाटले जातात। तरी पण किती? 1,000, 1,500, 50, 100 पर्यंत वाटले जाते। दररोज 100च्या वर असते, बरोबर आहे? मग त्याच्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये हे तिथले ऑफिसचे लोक देतात का कोणी एजंट ठेवलेले आहेत? एजंट बाहेर असे किती एजंट आहेत? 10-15 आहेत। 10-15 आहेत। बर, आता तुम्ही किती वाजता आलात? आम्ही सकाळी 9ला। सकाळी 9ला आलात। आता किती वाजले? 3 वाजले। आतापर्यंत काय झालं पोझिशन? आतापर्यंत काय झालं? अजून आत गेले, कोणी बाहेर आलं नाही अजून। गेट लावून काय करतात त्यांनी रांगेवर उभे राहून, म्हणजे ज्याच्या हातात टोकन आहे त्यालाच फक्त भांडी देतात बोलून घेऊन, म्हणजे 1,000 रुपये मिळाले की विषय संपला। हा हा, शासनाची प्रणाली फक्त 1 रुपयासाठी आहे, 1 रुपयाचं तिकीट, बरोबर आहे? मग ह्याने 1,000 रुपये घेतात। नोंदणीला पैसे किती घेतले? नोंदणी करायला पैसे किती घेतले? नाही, मेन अगोदर पहिल्यांदा काढताना 1200 रुपये मंजूर करायला 1200 रुपये। बर, कामगार कार्डासाठी। ओके, म्हणजे हे स्वतः न काय करता एजंट जोडलेले आहेत, म्हणजे ह्यांचंच टोकन आहे आणि ह्या टोकन नुसार तुम्हाला 1,000 रुपये हे वसूल करून घेतात, म्हणजे अर्धे करत बसत असतील, बरोबर आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, काय पण आहे त्यांनी काय बोललेलं ते इथल्या कोणाला बोलायचं आहे का? सांगा ना तसं। तुमचं नाव सांगा। कुमार शिंदे। हा, काय होतं यांचं? नियोजन नाही, लाईन्स नियोजन नाही, काय नाही। हा, टोकन कसे वाटप केले जातात? टोकन ते रजिस्ट्रेशन करून टोकन दिलं जातं। रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते 1 रुपयाचं तिकडं करतात, पण इथं काय आहे? सगळी पळवापळी दिसते इथं। आता आमच्या मिसेस 1 नंबर होता, सुरुवातीला आल्या गेटला बंद केलं, पुन्हा पळवापळी केली, आता पुन्हा बाहेर आली। पैसे काय घेतले का? पैसे घेतले 750
650 रुपये. ओके. सांगा मावशी कधी ही आल्या? सरकारची स्कीम आहे ही कुठल्या एजंटची स्कीम नाही बंद करायला. कुठून आला? मंगळवेढ्यावरून. किती वाजता आला? आम्ही सकाळी 7 वाजता आलो. आता किती वाजले? आता 4 वाजले. हा, मग आतापर्यंत काय केलंय त्यांनी? काहीच नाही. हा. टोकन घेतलाय का तुम्हाला तुम्ही? लाईनीत थांबवायचं आणि दुसरीकडे टोकन पैसे घेऊ वाटायचं असा प्रकार आहे का? हे मान्य आहे का तुम्हाला? तुम्ही टोकन घेतलाय मान्य आहे का? का? किती पैसे भरलाय टोकनला? 1100 रुपये. तुम्ही मावशी? तुम्ही पण 1100. सगळ्यांनी 1100. तुम्ही? त्याची काय चूक नाही तर बायकांवर तशीच देतात. अहो टोकनच्या पैशाचं चाललंय. फुकट 1 रुपयावर तुम्हाला भांडी मिळायच्या ऐवजी तुम्ही 1100 रुपये कशाला देता? म्हणजे तिथून गावातून फुकट आलात का तुम्ही? नाही ते 200 रुपये पण देतात. मग तुम्हाला 1100 भांडे दुकानात भेटत नाही एवढं लाईन मध्ये थांबण्यापेक्षा?